हॅलो, वेलकम टू तिजारी क्लासेस. आज आपण बघणार आहोत वर्ग 9चा चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. आता मेजरमेंट बघण्याआधी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की ते मॅटर म्हणजे नेमकं काय असतं. तर मॅटर म्हणजे काय, आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व गोष्टी ज्याला आपण मॅटर म्हणत असतो. तर मॅटर हे नेमकं 3 प्रकारामध्ये उपलब्ध असू शकतं. मॅटरचे नेमके 3 प्रकार पडतात. चला आपण इथे लिहूया मॅटरचे नेमके 3 प्रकार कुठलेत. तर पहिला प्रकार जो पडतो त्याला आपण म्हणत असतो एलिमेंट. दुसरा प्रकार जो पडतो त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. आणि तिसरा प्रकार असतो मिक्सचर्स. ओके, म्हणजे एलिमेंट, कंपाऊंड किंवा मिक्सचर्स या 3 गोष्टी म्हणजेच काय असतं, मॅटर असतं. आता या 3 पैकी जर आपण पहिली गोष्ट विचारात घेतली एलिमेंट, तर या एलिमेंटचे सुद्धा 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार जो असतो त्याला आपण म्हणतो मेटल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे नॉन मेटल आणि तिसरा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड. आता मेटल तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मेटलचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते मेटल. नॉन मेटल म्हणजे प्लास्टिक, लाकूड या सगळ्या गोष्टी नॉन मेटलमध्ये येतात. त्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड ही एक अशी गोष्ट असते किंवा अशा पद्धतीचे हे एलिमेंट्स असतात जे की रिप्रेझेंट करतात काही प्रमाणात मेटललासुद्धा आणि काही प्रमाणात नॉन मेटललासुद्धा. म्हणजे यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा प्रॉपर्टीज असतात त्या काहीशा मेटलसोबतसुद्धा मॅच करतात आणि काहीशा नॉन मेटलसोबतसुद्धा मॅच करतात. आता नेमकं एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर म्हणजे काय, तर हे एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर्स याला म्हणतो आपण टाईप्स ऑफ मॅटर. हे झाले आपले टाईप्स ऑफ मॅटरचे हे टाईप्स झालेत. परंतु आता एलिमेंट म्हणायचं तर एलिमेंट नेमकं कोण, जसं आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो की कार्बन जेव्हा आपण लिहितो फक्त आपण त्याला सी असा लिहितो, तर हा एक झाला एलिमेंट. कंपाऊंड कशाला म्हणायचं, तर एक्झाम्पलसाठी आपण घेऊ शकतो इथे H2O. आता बघा इथे H2O मध्ये हायड्रोजनसुद्धा आहे आणि ऑक्सिजनसुद्धा आहे, तर इथे हा मिळून एक मॉलिक्यूल तयार झाला ज्याला म्हणतो आपण कंपाऊंड. ओके, तर इथे हा एक कंपाऊंड कन्सिडर केला जाऊ शकतो. दुसरा एक कंपाऊंडचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ज्याला आपण CO2 असं म्हणतो, कार्बन डायऑक्साईड. हा सुद्धा एक कंपाऊंडच आहे. मिक्सचर कशाला म्हणायचं, तर जी आता संभोवताली आपल्या आजूबाजूला आपला जी काही हवा आहे त्या हवेला आपण मिक्सचर असं म्हणू शकतो, कारण हवेमध्ये सर्व प्रकारचे गॅसेस उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये H2O सुद्धा मिळेल, नायट्रोजनसुद्धा मिळेल, कार्बन डायऑक्साईडसुद्धा मिळेल. म्हणजे एक दोन किंवा अशापेक्षा खूप जास्त जर एकाच ठिकाणी सर्व गोष्टी जमा झाल्या तर त्याला आपण मिक्सचर असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हे बघितले आपण मॅटरचे टाईप्स. आता बघणार आहोत आपण मॅटरचे फॉर्म्स कोणते असतात. तर बघा, मॅटरचे फॉर्म्स जर लिहायचे झाले तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की पहिला जो फॉर्म असतो, मॅटर हे नेमकं 3 प्रकारामध्ये उपलब्ध असू शकतं, कुठलंही मॅटर असो जगातलं. तर मग पहिलं जे मॅटर असू शकतं ते असू शकतं सॉलिड. दुसरं असू शकतं लिक्विड. त्यानंतर तिसरं असू शकतं गॅसेस. तर जेव्हाही तुम्हाला विचारलं जाईल एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर, तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे टाईप्स असतात आणि त्याचे फॉर्म्स कोणते असतात, तर म्हणजे ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, तर सॉलिड, लिक्विड किंवा गॅसमध्ये मॅटर्स हे अवेलेबल असतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की डाल्टन्स थिअरी आपण मागच्या वर्षी शिकलोच होतो. ज्या पोरांना डाल्टन्स थिअरीबद्दल माहिती नसेल त्यांनी चॅप्टर नंबर 5 क्लास 8चा म्हणजे वर्ग 8वीचं पुस्तक तुम्हाला बघावं लागेल, इनसाइड द एलिमेंट. आणि तो एक चॅप्टर जर तुम्ही वाचून काढलं तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. त्यानंतर आहे हाऊ आर द कंपाऊंड्स फॉर्म. तर कंपाऊंड्स फॉर्म कसे होतात. ओके, जर आता आपण बघितलं की जसं हायड्रोजन हा काय झाला, एक एलिमेंट झाला. त्यानंतर ऑक्सिजन हा काय झाला, एक एलिमेंट झाला. आता ऑक्सिजनबद्दल जर बोलायचं झालं तर ऑक्सिजन कधीही एकटा नसतो. म्हणजे काय की एक तर तो दुसऱ्या एखाद्या ऑक्सिजनसोबत असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी एलिमेंटसोबत तो अटॅच असेल, परंतु ऑक्सिजन कधीही एकटा नसतो. म्हणजेच हा आता जो मी लिहिला ऑक्सिजन, तर इथे ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत, एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्स आहेत. ओके,
तर अशा गोष्टीला आपण म्हणत असतो मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल फॉर एक्झाम्पल मी जर इथे H2 जरी लिहिलं तरी आपण असं म्हणू शकतो की हा सुद्धा एक काय आहे, मॉलिक्यूल आहे. आता इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात. तर बघा, एकापेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स मिळून कुठलाही कंपाऊंड तयार होत असतो. एकापेक्षा जास्त एलिमेंट किंवा मॉलिक्यूल मिळून एक कंपाऊंड तयार होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जसं H2O म्हणजे इथे आता हायड्रोजनचे 2 ॲटम आले आणि ऑक्सिजनचा एक ॲटम आला, असं मिळून एक वॉटरचा एलिमेंट तयार झाला, वॉटरचा कंपाऊंड फॉर्म झाला इथे, ज्याला आपण म्हणतो H2O. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा सुद्धा एक कंपाऊंड असू शकतो. फॉर एक्झाम्पल CO2 म्हणजे या ठिकाणी आता कार्बनचा एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल आहे, असे मिळून एक CO2 या नावाचं कंपाऊंड तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने कंपाऊंड तयार होत असतात. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन सॉल्ट. तर कॉमन सॉल्टचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती नसेल तर इथे लिहून घ्या. NaCl हा कॉमन सॉल्टचा आहे. त्यानंतर सेल्ट लाईम वॉटर CaOH ब्रॅकेटच्या बाहेर 2 लिहायचे आहे. त्यानंतर वॉटरचं तुम्हाला माहितीच आहे H2O आहे. त्यानंतर लाईमस्टोनचा सुद्धा CaOH2. तर ह्या अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला असतो. पुढे बघूया आपण. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट द कंपाऊंड आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे आपण डाल्टन्स थिअरी वगैरे सगळं काही शिकलो होतो मागच्या वर्षी, त्याच्या बेसिसवर आपण कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात हे सर्व काही आपण बघितलेलं आहे. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे की लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स काय असतात. तर इथे दिलेलं आहे की मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे 100 वर्षामध्ये 150 वर्षामध्ये बरेचसे शोध इथे आपण लावले आहेत. म्हणजे एक्सपेरिमेंट्स केल्या गेले वेगवेगळ्या सायंटिस्टकडनं आणि नंतर कुठेतरी आपण त्याच्यावर काहीतरी माहिती घेऊ शकलो. तर इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे कि while they doing this they are measured accurately the substances used and form and discovered the law of chemical combination. Scientists could then write a molecular formula of various compounds on the basis of Dalton's atomic theory and the law of chemical combination. Here we shall verify the laws of chemical combination by means of the known molecular formula. तर बघा, कुठल्याही मॉलिक्यूलचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे. आता तो कसा लिहायचा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा शोध साधारण 100-150 वर्षामध्ये लागलेला आहे. जसं आपण म्हणत असतो की कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड जर आपण लिहायचं म्हटलं तर फार मोठी एक असं शब्दांकन आपल्याला करावं लागेल इथे, जसं की कार्बन डायऑक्साईड. आता आपण असं लिहिण्यापेक्षा आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो की आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे की जसं त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे एकमेकांनाशी मिक्स झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार होत असतो. तर हे जर आपल्याला लिहायचं झालं तर आपण कसं लिहायचं मग ते, तर आपण असं लिहू शकतो, कार्बन डायऑक्साईड प्लस ऑक्सिजन. ओके. आता ऑक्सिजनचे इथे 2 ॲटम्स आहेत म्हणून आपण इथे ब्रॅकेटमध्ये 2 लिहिणार. त्यानंतर ही जी काय याच्यामध्ये प्रोसेस होणार ती प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला इथे काहीतरी मिळणार. तर जे काय मिळेल, जसं काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार. सॉरी, इथे कार्बन डायऑक्साईड नाही पाहिजे, इथे कार्बन लिहायचं आहे फक्त. मग आता कार्बन प्लस ऑक्सिजनचे 2 ॲटम म्हणजे आपल्याला काय मिळणार, कार्बन डायऑक्साईड मिळणार. हे आपल्याला मिळणार आहे आउटपुटमध्ये कार्बन डायऑक्साईड. डाय म्हणजे 2. आता कार्बन डायऑक्साईड ही काय झालं, तयार झालं इथे. तर आता हे तयार झालं, परंतु हे आता समजायला किंवा लक्षात यायला वाचायला आपल्याला खूप कठीण वाटतं. कारण काय की कधीकधी ह्या ज्या रिॲक्शन्स असतात ह्या खूप मोठ्या असतात. मग अशा वेळी असं शब्दामध्ये त्याला वाचणं आणि त्याला समजून घेणं हे थोडंसं कठीण होऊ शकतं. म्हणून मग जे सायंटिस्ट आहेत त्यांनी त्याच्यावर एक तोडगा काढला आणि असं मत मांडलं की या कार्बनला आपण असं पूर्ण कार्बन न लिहिता फक्त याचं C नावाने त्याला डिनोट करायचं. या ऑक्सिजनला सुद्धा आपण फक्त O नावाने डिनोट करायचं. ओके. मग आता
जर असा विचार केला तर बघ आपण काय करणार आहे, जसं या अल्फाबेटिकलनुसार जर आपण ही रिॲक्शन दाखवतो म्हटलं तर ती कशी होणार, कार्बन प्लस ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचे इथे 2 ॲटम्स आहेत म्हणून मी ऑक्सिजनच्या बाजूला काय लिहिले, 2 लिहिले आणि एक ॲरो काढला जो हा रिप्रेझेंट करत असतो. हा जो ॲरो आहे याचा अर्थ असा होतो की केमिकल जे काय रिॲक्शन होत आहे आता, ती रिॲक्शनमध्ये जे जे गोष्टी पार्टिसिपेट आहे ती सगळ्या गोष्टी सध्या लेफ्ट हँड साईडला आपण लिहित असतो. जसं की मी इथे या ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सध्या मी कार्बन लिहिलेलं आहे आणि ऑक्सिजनसुद्धा लिहिलेलं आहे. आता या दोघांचं रिॲक्शन झाल्यानंतर आता ही रिॲक्शन कुठे पार पडणार आहे, या प्रोसेसमध्ये जिथे हा ॲरो दाखवलेला आहे त्या प्रोसेसमध्ये ही रिॲक्शन पार पडणार आहे. आणि ही रिॲक्शन पूर्ण झाली की पूर्ण झाल्यानंतर एक कंपाऊंड इथे फॉर्म होणार आहे. त्या कंपाऊंडचं नाव असणार आहे CO2. हा एक कंपाऊंड झाला. यामधला हा C जो आहे हा एलिमेंट आहे, हा ऑक्सिजन जो आहे तो मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल का बरं, कारण इथे 2 लिहिलेले आहेत आपण ओके. त्यानंतर म्हणजे 2 एकापेक्षा जास्त एलिमेंट आले एकाच प्रकारचे तर त्याला आपण मॉलिक्यूल असं म्हणत असतो. मग ॲरो काढला आणि आपण दोन्हीचे कॉम्बिनेशनचं व्हॅल्यू लिहून टाकली. चला मग आता इथे प्रश्न आहे की हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तर हा काय आहे, हा सॉलिड आहे की लिक्विड आहे की गॅसेस आहे. तर आता CO2 तर गॅस असतो, मग गॅस असतो म्हणजे तो काही जागेवर थांबणार नाही, म्हणून आपण त्याला काय करतो, गॅसला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीचा ॲरो तिथे दाखवतो, जेणेकरून आपल्याला हे लक्षात येते की हे जे काय प्रॉडक्ट आलेलं आहे हे गॅस आहे. ठीक आहे. तर बघा इतका साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी याचं मांडणी करण्याचं ठरवलं आणि अशा पद्धतीची टेक्निक सायंटिस्ट लोकांनी शोधून काढली होती बऱ्याच वर्षाआधी. आता कधी कधी काय होतं, या व्यतिरिक्त एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की कधी कधी जेव्हा ही प्रोसेस पार पडत असते तेव्हा त्या प्रोसेसच्या व्यतिरिक्त म्हणजे या कंटेंट जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जसं कार्बन आणि ऑक्सिजन याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही गोष्टींचं इन्व्हॉल्वमेंट असू शकतं. फॉर एक्झाम्पल इन द प्रेझेन्स ऑफ, जसं तुम्हाला माहिती आहे की फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया चालते ही प्रक्रिया केव्हाच होते, जेव्हा सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो झाडांच्या पानावर. म्हणूनच आपण काय लिहू शकतो की जेव्हा ही प्रोसेस होते तेव्हा सनच्या प्रेझेन्समध्ये होते. मग आता सनच्या प्रेझेन्समध्ये होते तर ती लिहायची कशी, तर आपण जो ॲरो असतो तर ॲरोच्या वर आपण लिहू शकतो इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अगदी या ॲरोच्या वरती असं आपल्याला लिहावं लागेल, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. कधी कधी काय होतं की एखादे 2 एलिमेंट्स किंवा 2 मॉलिक्युल्सला आपल्याला जर एक रिॲक्शन करता करता त्याला हीट वगैरे करावं लागतं. मग हीट करताना सुद्धा आपण काय करायला पाहिजे की इथे या ॲरोच्या वर अशा पद्धतीचा तुम्ही ट्रायंगल ठेवू शकता. एक तर ॲरोच्या वर किंवा ॲरोच्या खाली सुद्धा ठेवला तरी चालेल. म्हणजे या ॲरोचा मिनिंग काय आहे, या ॲरोच्या खालचा जो ट्रायंगल आपण काढला किंवा वरचा जो ट्रायंगल काढला त्याचा मिनिंग काय आहे की आपण हे जे काय मिक्सचर केलेलं आहे याला आपण गरम केलं. ओके, असं त्याचा मिनिंग होतो. जेणेकरून आपल्याला ह्या प्रोसेसला जेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दाखवायचं काम पडेल तर तो व्यक्तीला वाचल्याबरोबर लगेच लक्षात येईल की आपण इथे कार्बन घेतलेला आहे, त्यानंतर ऑक्सिजन घेतलेला आहे, त्यानंतर इथे एक हीटिंग प्रोसेस केलेली आहे आणि त्यानंतर कुठे हे कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे. तर हीटिंग प्रोसेस कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी सध्या आवश्यकता नाही आहे, हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी होतं की जेव्हाही कुठली रिॲक्शन केल्या जाते तेव्हा राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडचा विचार केला जातो. जसं आपण म्हटलं की आता इथे एक दुसरा आणखी एक्झाम्पल घेऊ, जसं की हायड्रोजन H2O. आता H2 म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम्स प्लस ऑक्सिजनचा 1 ॲटम असं मिळून एक जर रिॲक्शन बनवली तर ही फॉर्म होते H2O. ठीक आहे. तर जर ही प्रोसेस होत असेल की बा त्याच्यामध्ये हीटिंगची आवश्यकता आहे काय बा, तर त्या केसमध्ये इथे आपण अशा पद्धतीचा ॲरो टाकू शकतो किंवा वॉट एव्हर दॅट ॲरोच्यावर जे काय आपण लिहायचं आहे ते आपण तिथे लिहू शकतो की या गोष्टीच्या प्रेझेंटमध्येच ही रिॲक्शन पार पडती आहे. तर अशा पद्धतीने इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये सुद्धा करू शकता शाळेच्या. पुढे आपल्याला दिलेलं आहे की अशा पद्धतीने रिॲक्शन्स पार पडत असतात. व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर या डायग्राममध्ये बघू शकता आपण, या डायग्राममध्ये आपल्याला दिलेलं आहे की सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड हे आपण घेतलं या कोनिकल फ्लास्कमध्ये
त्यानंतर आपण सोडियम सल्फेट घेतलेला आहे या टेस्ट ट्यूबमध्ये. त्यानंतर आपण काय केलं की याला मिक्स केलं. आता मिक्स करायच्या आधी आपण इथे बूच लावून ठेवलेला आहे जेणेकरून ते लिक्विड सांडणार नाही. आणि त्यानंतर आपण इथे बघतोय की इथे आपलं व्हाईट प्रेटिसिपेटेड हे जे आहे हे फायनल प्रॉडक्ट आलेलं आहे. म्हणजे हे आपण इथे असा ॲरो काढायला पाहिजे. तर आता हे काय झाले, हे लेफ्ट हँड साईडचे प्रॉडक्ट झाले आणि हे राईट हँड साईडचं प्रॉडक्ट झालं फायनल. ओके, तर इथे आपण 2 प्रॉडक्ट घेतले होते आणि इथे बघा आपलं एकच प्रॉडक्ट तयार झालेला आहे फायनली. तुम्ही जर बारकाईनं लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे असं सांगितलेलं आहे की ज्या काय या रिॲक्शन्समध्ये ज्या ज्या गोष्टी प्रेझेंट होत्या, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट, तर त्याचं जे वजन होतं ते होतं 300.23 ग्राम. एक्झॅक्टली तेवढंच वजन या फायनल प्रॉडक्टचं सुद्धा आहे. म्हणजे सुरुवातीला या दोन्ही गोष्टीचं वजन वेगवेगळं होतं पण टोटल वजन त्या दोन्ही गोष्टीचं मिळून 300.23 ग्रामच आहे. रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शनमध्ये बरंच काही तयार होऊ शकतं. कधी त्याचं सॉलिड तयार होऊ शकतं, कधी त्याचं गॅसेस तयार होऊ शकतं, कधी लिक्विड तयार होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचं झाल्यानंतर सुद्धा त्याचं वजन तितकंच राहतं हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे तयार झालेलं आहे ते आहे व्हाईट प्रेटिसिपेट ऑफ CaSO4. म्हणजे असे अगदी मिठासारखे बारीक बारीक दाणे तिथे खाली जमलेले असतील. तर अशा पद्धतीने आपण हा पार्ट बघितलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. In the above activities, the mass of the original matter and the mass of the matter newly formed as the result of the chemical change are equal. In 1785, the French scientist Antoine Lavoisier inferred from the research that there is no rise or drop in the mass of the matter during the chemical reaction. म्हणजे कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा रिॲक्शनच्या पहिले आणि रिॲक्शनच्या नंतर जितकं मास असते ते इक्वलच असतं हे यांचं म्हणणं आहे. इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज द सेम ॲज द टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट्स. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तिजारे क्लासेस हे जे यूट्यूब चॅनल आहे हे खास मराठी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं यूट्यूब चॅनल आहे. तेव्हा आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचं बेनिफिट्स घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला जर आणखी काही व्हिडिओज लागत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटसुद्धा करा की तुम्हाला आणखी काही व्हिडिओज पाहिजे आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम्स पाहिजे आहे, इतरही काही विषयाचे व्हिडिओज पाहिजे आहेत तसंसुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून पाठवा जेणेकरून त्यामुळे माझासुद्धा उत्साह बनून राहील आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी, ॲडव्हान्स गोष्टी मलासुद्धा शिकवायला आवडेल. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. बाय बाय.